हे बघा मित्रांनो, एकच आहे वाटतं फायनली लागलेला आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेले पडीण माशाची फिशिंग. पडीण हा मासा बघण्यासाठी आपण दावणचा वापर केला आहे. तर यावेळेसाठी आपण ट्रिपल हुक या दावणचा वापर केला आहे. त्याशिवाय याला बाईट म्हणून टेपली, लापे मासा आणि कटारना मासा या आपण 3 माशांचे बाईट म्हणून यूज केला आहे. तर यामध्ये आपण 3 पडी मासे पकडलेले आहेत. हा व्हिडिओ बघताना खूप मजा येईल, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पण नक्की बघाल. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला हा फिशिंग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, आनंद घ्या आपल्या ह्या फिशिंग व्हिडिओचा. तर मित्रांनो, फायनल आपण आलो आपल्या ट्रिपल हुकच्या दावणवरती. तुम्ही पाहू शकता आमच्या हातामध्ये थर्माकोल आहे आणि आपल्याला अपोजिट साईडला बघत जायचे, कारण की सध्या इकडं बॅकग्राऊंडला सूर्य इकून आहे, तर खूपच डार्क होते, त्यामुळे आपण इकडून चेक करत आहोत. तर पाहूया, डायरेक्टली भेटूया आता पडींजवळ, आपल्या शार्क माशाजवळ. तर मित्रांनो, समोर एक पडीण मासा आहे, तर खूपच दूर आहे, आणखी हलका हलका शेक होत आहे. तर किती दूर आहे ते पाहूया, किती मोठा आहे ते पण पाहूया. दुरून शेक होते म्हटल्यावर खूपच मोठा असायला पाहिजे. मित्रांनो, खूप ओढतोय, त्याच्यात तंगूस असणं तुम्हाला दिसणार नाही. मित्रांनो, आता जवळ आलेला आहे, काही अंतरावरच आहे. मित्रांनो, शेंगट आपला सॉरी मित्रांनो, मासा समोर आहे, पण याच्या अगोदर आपल्याला हा काढून घेणं गरजेचं आहे, कारण याने गळ खूपच खराब केलेला आहे. याला नंतर रिपेअर करूया. जरा फायनल रिपेअर केला आहे, बघू शकता. हे बघू शकता गळ कसा केला आहे. मित्रांनो, असं वाटतं खूपच मोठा आहे. वर ये रे. आहे मित्रांनो, समोर आहे, समोर. पाहिलं मित्रांनो, खूपच मोठा आहे. हे बघा, खूप ओढतो मित्रांनो. हे बघा कसं ओढतं, बघा 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 कसं ओढतं. हे बघा मित्रांनो, एकच आहे वाटतं फायनली घेतलेला आहे वर आपण याला.
चला तर मित्रांनो काढून घेऊया याला आता पद्धतशीरपणे. आणि ॲक्च्युली हा एकच गळामध्ये अडकलेला आहे. आपला ट्रिबल हुक्स आहे पण. अरे अरे पहिले तर याला बॅगमध्ये टाकून घ्यावं लागेल. मित्रांनो गळ खूप आतमध्ये आहे तर आपल्याला प्लायरनच काढावं लागेल. हा बघा मित्रांनो फायनली काढून घेतलेला आहे बाहेर. तर चला तर याला टाकून घेऊया बॅगमध्ये आपल्या. हा बघू शकताय आपला पडी मासा बाहेर काढलेला आहे. तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता या प्रकारे आपली आजची ट्रिपल हुकची दावण जी संपलेली आहे. तुम्ही पाहू शकता थर्माकोल माझ्याकडे येतं सध्या. तर आजची आपली ही ट्रिपल हुकची दावण संपलेली आहे. तर मित्रांनो आपण आलोत फायनली आपल्या ट्रिपल हुकच्या दावणवरती आणि पाहू शकता माझ्या थर्माकोल आहे. हे बघा आपलं थर्माकोल आहे. आता चेक करूया आपली ट्रिपल हुकची दावण. तर समोर काहीतरी आहे वाटतं असं. हो माझ्या गॉड मित्रांनो समोर पडीन आहे. खूपच वरतं कारण तो आपल्या थर्माकोलवरती वरत होता. आणि बघितलं मित्रांनो हे बघा जास्त मोठा नाही पण लागलेला आहे. हे बघा मित्रांनो एवढा मोठा आहे. 2-2.5 किलो पर्यंत असू शकतो. याच्यामध्ये 2 हुक्स अडकलेले आहेत. चला मित्रांनो आपण काढून घेतो आपलं पडी मासा. तर आता नेक्स्ट ट्राय करूया. नंतर आपली समोरची दावण बघूया आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रिपल हुकची दावण संपलेली आहे. मागं थर्माकोल आहे. हे बघा आपलं थर्माकोल. जर आपण व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा फिशिंग हा मासा आपल्याला कसा वाटला किंवा ही फिशिंग कशी वाटली ते आपल्याला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर भेटूया आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत या 2 व्हिडिओचा लाभ घ्या.